यस अंपायर. सामन्याला सुरुवात. स्ट्रॉंग बॉयज टीम आघाडीचे बॅटर. मागील मॅच मध्ये पुढचा बॉल. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे सौरभ विचारे आणि त्याच वेळेला दीपक गंभे. 2:30 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला आहे. याकडे लक्ष वेधेन मी, कारण अगदी त्याच वेळेला या गोष्टीकडे लक्ष वेधूया की विदिन 25 मिनिट्समध्ये या 5 ओव्हर कंप्लीट व्हायला हव्यात. उजव्या एसटीच्या बाहेर कॉरिडॉर मेंटेन करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बंटी पाटील एका बाजूला गोलंदाजी करत असताना ऍक्शन रिप्ले पहा. जाणीवपूर्वक ही गोलंदाजी करण्यात येत आहे. फलंदाजाला जर का रोखायचं आहे तर हे बॉल टाकावेच लागणार आहेत, कारण पायाला दुखापत झाली आहे. सौरभ विचारे तितकासा फिट नाही आहे आणि समोरचे बॉल जर का सौरभ विचारेला टाकलं तर मैदान कितीही मोठा आणि सीमारेषा कितीही मोठी असली तरी सौरभ मोठेच फटके खेळतो. डॉट आलेत. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. तिसऱ्या बॉलवरती सुरुवात झाली. या सत्राला सिंगल आली. दीपक गंभे आणि त्याच्या साथीला सौरभ विचारे. मागील मॅच मध्ये या दोन्ही खेळाडूंचा तो परफॉर्मन्स झाला नाही. प्रिव्हियस मॅचला जे काही घडलं, जे काही बिघडलं, हे सारं काही विसरून आता मोठ्या उम्मीदेने आणि मोठ्या जोशाने इथे खेळायचा आहे. तो खेळ साकारावा लागेल. बंडीचा हा बॉल सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. दुर्भाग्यवश रनआउट झाला होता मागील मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले पहा. फुलर लेनचा उजव्या एसटीच्या बाहेर. बंटी पाटीलने कॉरिडॉरच मेंटेन केलाय. जवळपास 7व्या ते 8व्या स्टंप वरती तो बॉलिंग करतोय आणि हे खोलवर टप्प्याचे चेंडू जे आहेत ना ते फलंदाजाला एक धाव धावफलकावरती पाहायला मिळाली. बंटी पाटील पुढचा बॉल. यावेळेला खोलातला होता. ड्रायव्हिंग लेंथ वरती जिथे स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना एक सिंगल इथून प्राप्त करण्यात येत आहे. दीपक गंभे एक धाव संख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. सौरभ विचारे 3 बॉलमध्ये 1 त्याने बनवले. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पावलेच्या षटकना जिथे कुठे ना कुठेतरी या धावा तितक्याशा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजांची तुटी बोलतीये. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. गोलंदाज हवीच राहिलेत. पुढचा बॉल. फुलर लेनचा यावेळेला लोअर फुलटॉस बनवला. ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळणार नाही. डॉट बॉल आला. पहिल्या षटकामध्ये नाममात्र 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2-0 बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर स्ट्रॉंग बॉयज टीम. खेळपट्टीवरती कोणताही खेळाडू विकेट षटक संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती थांबणार नाही. किंबहुना जी हितगुज आहे ना ती तुम्हाला खेळपट्टीच्या शेजारी करायची आहे. याच्याकडे लक्ष वेधूयात. धावफलकावरती 2 आलेले आहेत. गैनीनाथ कठोरे खरं तर उद्याच्या दिवशी खेळतात. अगदी त्यांचा उद्याच्या दिवशी या स्पर्धेमध्ये सामना आहे, परंतु ही खेळपट्टी आणि मैदानाचा विचार प्रत्येकालाच करावा लागतो. गोलंदाजीमध्ये फेरबदल. ऋतिकला इन्व्हाइट करण्यात आलाय. ऋतिक साळुंके. पहिला बॉल. पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला होता. कट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही पाहायला मिळत नाहीये. एकेरी दुहेरी धावा केवळ येत असताना पाहायला मिळतात. केवळ एक सिंगल आली. धावफलकावरती 3 आहेत. या आपण एक विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. यावेळेचा बॉल एकाच हाताने मारलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्याचा सौरभ विचारे सांगतोय ये तो मेरे बाय हात का खेल है. ठोकला षटकार. या आपण एक विशेष सन्मानाकडे वळतो आहोत.
आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये बाईक जिंकली. यावेळेचा बॉल कट केलाय. आणखीन एक दमदार वजनदार शानदार सौरभ विचारेच्या बॅटमधून चौकार. सन्मान आपण करतो आहोत या व्यासपीठावरती. खरं तर कट्टर शिवसैनिक सरपंच कशाला टेन्शन घ्यायचं, कुणाचा आमचा दादा आहे सरपंच. सरपंच साहेबांचा आपण सन्मान करतो आहोत गैनीनाथ कठोरे. आणि त्याच वेळेला महेंद्र शेठ दळवी साहेब यांचे जवळचे निकटवर्ती आहे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. उद्या त्यांची फिरकीची जादू पाहायला मिळेल. धावफलकावरती 13 बनल्यात. 13 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा पॉइंटला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. चौदा धावा धावफलकावरती मांडलेल्या आहेत. 14 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. 14 बनलेले आहेत. ऋतिक साळुंके खर्चिक साबित राहिलाय. 12 आल्यात या षटकामध्ये अद्याप. स्विच हिट करण्याचा प्रयत्न लोअर फुलटोज होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल झालाय. त्याचा फायदा उचलण्यात आलाय. सिंगल मिळतीये. इथूनही एकेरी धावा अर्जित करण्यात आली. 4 मध्ये 3 वरती दीपक गंभीर नॉट आउट. 7 बॉल मध्ये 12 धावा सौरभ. आता ही जोडी जमू लागले. मागील मॅच मध्ये धावा आल्या नव्हत्या. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. पार्टनरशिप बिल्ड झाल्या नाहीत आणि त्याच कारणास्तव संघावरती नामुष्कीची ऑल आउट होण्याची नामुष्की उडावली होती. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलने घेतली एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 वरती. 8च्या धावगतीने 16 बनल्यात. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 14. 16 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद स्ट्रॉंग बॉयज टीम. हो दे जरा उशीर. सोडतोस का तू धीर. रात संपता पाठ. होईल पुन्हा. जे काही घडलं बिघडलं त्याला सोडायचंय मागे आणि एक नव्या दृष्टिकोनाने पुढे चालायचं आहे. धुक्याने एक गोष्ट नेहमीच शिकवली आहे. लांबचं दिसत नसताना त्यावेळेला एक एक पाऊल पुढे टाकायचा असतो. तेच चालू आहे. बाची लिडिंग एज. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. बंटी पाटीलला सफलता. सौरभ विचारे बॅक टू द पॅव्हिलियन. सौरभ विचारे बाद होत असताना इथे पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. लोअर फुलटोस बॉल च्यावरती मिस टायमिंग स्ट्रोक आणि पॉइंट मध्ये झेल देऊन तो इथे तंबूच्या आसऱ्याला परतलाय. स्वराज देवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. स्वराज देवळेला आपण मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर नावे गावाने आणि त्याच वेळेला या कोकण विभागाने अनेक खेळाडू दिले. तर यादीतील आणखीन एक चर्चेतील असं नाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेतील हा खेळाडू आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये स्वराज दाखल झालाय. RTPL म्हटल्यानंतर अनेक वेळेला या खेळाडूचा एक दांडगा परफॉर्मन्स डोळ्यासमोर येतो. 7 बॉलमध्ये 2 धावा 1 विकेट. बंटी पाटील. लोअर फुलटोस पहिला बॉल. नशिबाची साथ मिळाली होती. काय क्षेत्ररक्षण झालंय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा होता. अर्जुन शेळकेचं मी विशेष कौतुक करेन. शॉर्ट थर्ड मॅनला होता तो उभा. वेगाने आला. मागील मॅच मध्ये मोक्याच्या क्षणी आला होता. 2 षटकार त्याने ठोकले होते. चांगली बॅटिंग करतो. चांगली क्षेत्ररक्षणी पाहायला मिळतं. उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण त्याने इथे दाखवून दिलं. चेंडूला अडवलंय. रोखलंय. 17ला 1. 17ला 1 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. महत्वाचा षटक प्रगती पथावरती आहे. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केला.
उंच गेला, लांब नाही, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, सहज साधा सोपा झेल, दीपक गंभे बाद. चांगले प्रयत्न करतायत. मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त केल्यात त्या 2-3 चेंडू हाताळले गेले, 2 फलंदाज बाद झालेत, केवळ 1 धाव आली आहे. नवीन बॅटर मैदानावरती अमर तावरीला आपण पाहतोय. अमर तावरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. 17ला 2 फलंदाज बाद झालेत. फलंदाजांना मोठे फटके खेळणं या फास्ट अँड फ्युरियस अशा खेळपट्टीवरती सोपी गोष्ट नाही आहे. कबसला उडवला, डीप मध्ये प्रोडक्शन आहे, पण ती पाटील धावा देत नाही आहे. केवळ 3 धावा अद्याप त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. एकंदरीत 4-2 फलंदाजांना बाद केलाय. 2 षटक, आता दुसरं षटक आता होतोय. त्या फलकावरती धावा बनल्या त्या 18. तारेवरची कसरत करावी लागते इथे किंवा फलंदाजांना. 1-1 धावेने संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एक मात्र आशेचं किरण स्वराज देवळे जो स्ट्राईक एंड वरती आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर. हवा आता वेगाने सुटली आहे. पुढचा बॉल, यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आवाज मोठा आला होता. पंचांनी प्रथमतः या गोष्टीकडे पाहिलं असेल. इथे लेग बाईज येते. बंटी पाटीलने आपल्या इंटरव्ह्यू मध्ये रिव्हील केलं होतं की माझे जे पहिले गुरु आहेत ना ते गंभे ब्रदर्स आहेत. 2 बंधू, 2 गंभे ब्रदर्स पैकी एका गंभे ब्रदर्सचा काटा त्याने अलगद काढलाय. खरं तर बाद केलं एका चांगल्या फलंदाजाला, परंतु अजूनही योगेश येणं बाकी आहे. ना फलकावरती 19 फलंदाज बाद झाल्यात, ज्यांनी अनेक काळ क्रिकेट गाजवला ना. निर्विवाद वर्चस्व राहिलाय दोन्ही बंधूंचा. त्यांच्याकडून त्याने या साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. ऑन साईडला केलाय, डीप मध्ये गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु चेंडू इथे सीमारेषा ओलांडेल. रन्स मिळतील 4. अमरच्या बॅटमधून चौकार. सुरुवात गंभे ब्रदर्सला आदर्श मानत आणि पहिले गुरु मानत त्याने केली. आज त्याचा हा परफॉर्मन्स जो आहे ना तो या दोन्ही बंधूला तो समर्पित निश्चित करेल. विकेट तर प्राप्त केली दीपक गंभेची त्याने. सामना बनवण्याचा प्रयत्न झाला. 3 षटक संपले. धाव फलकावरती 23 आहेत, केवळ 23 बनलेले आहेत. धावा आलेल्या नाही आहेत. एकंदरीत या षटकामध्ये 7 जरूर आल्या. शेवटच्या बॉलवरती चौकार जरूर आला, परंतु धावा तितक्याशा आल्या नाहीत. चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. मागील मॅच मध्ये दोन्ही पराजित संघांना आपण पाहत आहोत. पहिला संघ जो मात्र पाहायला मिळाला जो क्वालिफाय होत असताना सुपर 12 मध्ये पाहायला मिळतोय. आयुषी आरोही 11 या संघाने क्वालिफाय केले सुपर 12 मध्ये. या मॅचचा विजेता संघ मागील मॅचचा पराजित झालेला संघ फायटा हॉटेल शेडसईच्या अगेन्स्ट खेळेल. चालू असलेली मॅच श्रेयस 11 धाटाव त्याच्या अगेन्स्ट स्ट्रॉंग बॉईज. श्रेयस 11 धाटाव संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बळूया जिथे 23 बनलेले आहेत. उमेशजी भोगटे साहेब यांच्या मालकीचा संघ शेषच्या नावाने संघ खेळतो. अगदी त्याच वेळेला उमेशजी भोगटे साहेब अर्थात अशी व्यक्तिमत्व राहिली ना, RTPL कशी मोठी होईल याच्याकडे सातत्याने त्यांचं कल राहायचं. आयोजनामध्ये काय नाविन्यपूर्ण आपण आणू शकतो. लोअर फुल टॉस
आडवा बॅटने स्वराज देवळेचा पहिला वार फिका गेलेला नाहीये, आलाय षटकार. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला मनगट वळवली आणि पहिल्या बॉलवरती राज मोरेवरती हल्ला चढवला. षटकाराला 29 बनलेल्या आहेत, 29 ऑन दी बोर्ड. या मैदानावरती 50+ धावा या पाठलाग करणं सोपी नाहीये. पुढचा बॉल गोलंदाज राज मोरेचा हा बॉल उजव्याशीच्या बाहेर, पुन्हा एकदा स्किट झाला, खाली राहिला. डेटला हिट केलेले बॉल्स वारंवार स्किट होत आहेत. ही गोष्ट आवर्जून आपण या मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहिली आहे. पहा, एक गोष्ट मी आवर्जून प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधेन. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर ठेवलाय. राणा मोरे हा सामना पाहत आहेत, आपलं स्वागत आहे. परंतु आयोजकांनी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायला सांगितले आहे. स्ट्रॉंग बॉईजच्या 3 षटकारासाठी आणि 3 अगदी विकेट जर का त्यांनी मिळवल्या तर स्ट्रॉंग बॉईजच्या खेळाडूंसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज राहील. यावेळेचा बॉल लांब 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 लांब, सर्वाधिक लांब, स्वराज देवळेच्या बॅटमधून षटकार. स्ट्रॉंग बॉईजच्या कोणत्याही बॅटरने 3 बॉल 3 षटकार लगावले तर अजयजी गंभे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तथा गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक मिळवली तरीही 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्वराज देवळेच्या विकेटसाठी राणाने पारितोषिक लावलं होतं, परंतु मला वाटतं की एकच फाईट आणि वातावरण टाईट करून टाकलंय स्वराज देवळेने. पुढच्याच बॉलवरती षटकार लगावलाय. 36ला 2 फलंदाज बाद झाल्यात. चांगली बॅटिंग करतोय स्वराज आत्मविश्वासाने. पुढचा बॉल खोलात टाकला. इथे घडतंय काय? मैदानाच्या आतमध्ये गालबोट लागावा, दुधात माशी पडावी, असंच काहीतरी घडलं आणि फलंदाज लीडिंग एज घेत असताना स्वराज देवळे बाद. मयूर मोरे यांच्या माध्यमातून राज मोरेसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय स्वराजच्या विकेटसाठी. आणि राणा मोरे, आपण लगावलेलं पारितोषिक लवकर आलं पाहिजे, जे पोचवायचं आहे खेळाडूला. फलकावरती 36 आहेत. राणा समोरच आहे मला वाटतं. फलकावरती ते 36 बनल्यात. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. गोलंदाज राज मोरेसाठी आणखीन पारितोषिक होतं स्वराजची विकेटसाठी 500 रुपयाचा. कल्पक हरिश्चंद्र मोरे यांच्याकडून. यावेळेचा बॉल फटका फसला. आणखीन एक नामी संधी आहे. गोलंदाज येथून स्टार्टअपच त्याने मिळवला नाही, दूर राहिला राज मोरे. धाव इथून एकेरी प्राप्त होईल. संघाची धावसंख्या 37 आहेत. 37 धावा धाव फलकावरती आहेत. विशेष अनाउन्समेंट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन काही करणार आहोत, याकडे मी लक्ष आवर्जून वेधेन प्रत्येकाच या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, राज मोरेला जीपे झालेत आणि तो स्क्रीनशॉट आला राणा मोरेच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. उंच तर गेला, लांबी किती? क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फ्लॅट पॅरलल मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार.
मध्ये एकच गोष्ट जास्तीची चर्चेची विषय राहिली आहे. मी कुठच्या रीलचा विषय मांडत नाहीये. सध्या पूर्ण महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात गेल्यावर जास्तीचे विषय चर्चेत आहे. 43 मांडल्यात. प्रथमतः धावा सांगेन, बिबट्या हा सर्वाधिक मोठा चर्चेचा विषय राहिला आहे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक. मग आता मुंबईमध्येही पाहायला मिळतोय, ठाण्यामध्येही, मग काही रायगडामध्येही, अगदी त्याच वेळेला मग आमच्या खारघरमध्येही पाहायला मिळाला होता. परंतु त्याच वेळेला महाराष्ट्र शासनाचा सर्वाधिक मोठा उपक्रम आहे उपवन संरक्षण वन विभाग रोहाच्या उपवन वन विभाग रोहा यांच्या माध्यमातून व्यासपीठाच्या अगदी समोरच्या बाजूला एक फ्लेक्स आहे. पहा, बिबट्या तुम्हाला दिसला तर त्याच्यापासून सावध तर राहाच, परंतु अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं त्यासाठीही या साऱ्या गोष्टी समोरच्या बाजूला तुम्हाला त्या फ्लेक्सवरती आहेत. पंचांनी आवर्जून तिकडे आधीच कटाक्ष टाकलंय. 44ला 3. लोअर फुलटोस आडव्या बाटने ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट करण्यात आली आहे. या गोष्टीचा मी आधीच उल्लेख केला होता की 50+ धावा बनल्या की ते अवघड बनतायत या मैदानावरती चेस करायला. 46 बांधल्या. 3 फलंदाज बाद. तर बिबट्या दिसल्यावरती काय करावं आणि काय न करावं, कशी काळजी घ्यावी याकरिता समोरच्या बाजूला रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील फ्लेक्स आपण पाहतोय. ती काळजी घ्या. आणि सोबतच आणखीन एक मेसेज दिलाय. कमी गतीचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जो दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. परंतु जंगल वाचवा, जंगल तोडू नका. त्या कारणास्तव बिबट्या आपल्या घराजवळ येणार नाही याचाही मेसेज या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. स्पेशल थँक्स बाय तेजस नरे यांचे विशेष आभार. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूवरती वेगाने येतोय. फेकी चांगली झाली आहे. राज मोरेला तिथे पाहायला मिळाला. फेकी चांगली झाली त्याच्याकडून. धावा आल्या ते एकंदरीत 2. 49ला 3 बाद. राज मोरेच्या माहितीसाठी 500 रुपये राणा मोरे यांनी आपल्याला जीपे केलेत. परंतु मला वाटतं जर का रोहा तालुका प्रीमियर लीग संपूर्ण आयोजकांनी हा निर्णय आजपासून जर का घेतलाच की जीपे स्वीकारले जाणार नाहीत तर सर्वाधिक उत्तम राहील. आणि कारनामा केल्यानंतर खेळाडूला पैसे आणून द्या. मग ते 1 लाख द्या, 2 लाख द्या, 10 लाख द्या, 5 लाख द्या, तुमची मर्जी. फ्लॅट ही नावावरती करा चालेल, परंतु ते कारनामा झाल्यानंतर. धावफलकावरती धाबा बांधल्या त्या 49. 3 फलंदाज बाद. धावफलकावरती 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी शाहिद डांगेला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्यानेही केली. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं 3 बॉलमध्ये 6 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल हाफ फ्रॅकर आडवा बाटने केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. धक्का. आणखीन एक 4था फलंदाज बाद. झाला 49चा 4 बाद. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहत होतात. काय झेल झाला होता शॉर्ट मिड विकेटला. ऍक्शन रिप्ले पहा. हाफ फ्रॅकेट टाकला. डेटला हिट केलं. उसळी जास्तीची मिळाली नाही, परंतु तिथे हजरजबाबीपणा आणि तदनंतरचे सेलिब्रेशन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक चांगला झेल सुमित लोखंडेच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. 49ला 4. 4-4-4 हा आकडा आपण एकंदरीत स्क्रीनवरती 4 वेळाला पहिला बॉल पडल्यानंतर वळण घेतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. फलंदाजाला अक्षरशः थया नाचवलं. पियुष बोनकट जिथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती 5 षटक संपले. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 49. 25 मिनिटांमध्ये आपण 5 षटक टाकलेली आहेत. पुढचं 1 षटक जे आहे ते अगदी वेळेत व्हायला हवं. आपल्याला दिल्या गेलेल्या वेळेतच आपण सामने संपवायचे आहेत. पियुष बोनकरने शेवटचा बॉल केला जो डॉट आला. .49 ऑन दी बोर्ड आहेत. 49 धावा धावफलकावरती.
राज पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट करण्यात येते गोलंदाजी मार्कवरती. काही खेळाडू त्यांच्या फिजिकल फिटनेसच्या जोरावरती ओळखले जातात, काही खेळाडू त्यांच्या चालण्यावरून ओळखले जातात, काही खेळाडू त्यांच्या हेअरस्टाईलने ओळखले जातात. मैदानाच्या आतमध्ये राजला आपण पाहतोय, राज मोरे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. राज मोरेला आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. आशिष मोरे हा पहिल्या पर्वाचा बायकर मॅन राहिला होता. फलकावरती 49 बनला, 4 फलंदाज बाद. स्ट्रायकरवरती स्ट्रायकर आहे संजय. डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेईल. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलने सुरुवात झाली. 50 धावा स्ट्रॉंग बॉयज या संघाच्या धाव फलकावरती लगावण्यात आल्यात. 50 तर बनल्या. दिशाहीन चेंडू राहिला होता. ऍक्शन रिप्ले या स्क्रीनवरती दाखवण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. डावे यष्टीच्या बाहेर बॉल टाकला होता. पुढचा बॉल कमी गतीचा पिक केला. एक्स्ट्रा कव्हरला केलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्यात. 52 बनल्या. 52 ऑन दी बोर्ड. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 60च्या पलीकडे धावा गेल्या तर एक मोठी टोटल मांडता येईल, कारण अद्याप 60 पलटलेली नाहीये. अद्याप कोणत्याही संघाने 60 एकंदरीत एक संघाने पलटली आहे. 68 बनवल्या होत्या. श्रेयस 11 धाटाव या संघाने. यावेळेचा बॉल ऑफ ट्रॅकर ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव केवळ एकेरी धाव इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. ही फलंदाजांसाठी धार्जिणे आणणारी खेळपट्टी आहे. इथे बॉल काही वेळेला खाली राहतोय, काही वेळेला उसळी घेतोय, वेगाने येतोय. डेटला हिट करण्याचा प्रयत्न केला की स्किड होतो. त्या कारणास्तव संभ्रमामध्ये टाकणारी या खेळपट्टीवरती धावा तितक्याशा बनलेल्या नाहीत. पुढचा बॉल कमी गतीचा शरीरावरती आदळलाय. सिंगल निश्चित. एकेरी धाव कंप्लीट होतीये. एक अनाकलनीय गोष्ट अशी राहिली ना की मागील मॅच मध्ये ज्या फलंदाजाने षटकार ठोकला, चौकार ठोकला, चांगली फलंदाजी केली, तो योगेश गंभीर बॅटिंगच्या लाईनअप मध्ये दिसलाच नाही. 54ला 4 बाद झालेत. धावा तितक्याशा म्हणता येईल की संघाला इथून लढवता येतील एवढ्या धावा तर बनवल्या गेल्यात. अजून अद्याप 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी. राजमोरे पुढचा बॉल खोलात होता. हेलिकॉप्टर लुक दिलाय. ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. आता रिक्स घ्यावीच लागणार आहे. रिक्स घेतली नाही तर आपला विजय फिक्स होणार नाही. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंना रिक्स घ्यावीच लागेल. आगामी कालावधीमध्ये देखील अनेक स्पर्धांचे बिगुल वाजलेले आहेत. अनेक स्पर्धा आगामी कालावधीमध्ये देखील येत आहेत, परंतु सुरुवात झाली आहे या मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून. फलकावरती 56 बनले. 4 फलंदाज बाद. राज मोरे या षटकामध्ये अद्याप आपण पाहिलं तर त्याने मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. 5 धावा त्याने खर्च केल्यात. 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत विकेटच्या शोधामध्ये. पुढचा बॉल राज पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टॉस आडव्या बॅटने ऑन साइडला नो बॉल. त्यावरती येतोय हा आकर्षक आणि अद्भुत षटकार. संजय यांच्या बॅटमधून निघणारा हा षटकार इथे पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस बॉल आणि तोफा कबूल आहे असंच म्हणत त्याने षटकार ठोकला. 63. फ्री हिटचा बॉल फ्लिक केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फ्री हिटचा बॉल होता. सिंगल निश्चित. दुहेरीचा प्रयत्न आणि इथे सेकंड घेत असताना फलंदाज पियुषला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. 64 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटच्या बॉलचा खेळ येणार बाकी आहे आणि जिथे शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी असताना योगेश गंभीर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. ऍक्शन रिप्ले पहा. हा थ्रो करण्याच्या प्रयत्नामध्ये बंटी पाटीलने चाणक्यने ती दाखवली होती. तो धावायला निघाला तर नंतर थांबला. मागे थ्रो करू का पुढे पुढे निघू का मागे, परंतु त्याच वेळेला तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. चौसष्ट धावा धावफलकावरती 64 ऑन दी बोर्ड. 64ला 5 फलंदाज बाद.
मॅच मध्ये कमबॅक झालाय, शिरकाव झालाय. 7 बॉल 14 वरती जिथे बॅटिंग करतोय 200च्या स्ट्राईक रेटने संजय सातमकर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. पुढचा बॉल, शेवटचा चेंडू, पूर्वार्धाचा खेळ ऑन साइडला फ्लिक केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अद्याप आजच्या दिवसातली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या 68 रन बनवल्यात स्ट्रॉंग बॉयज या टीमने. पूर्वार्धामध्ये धाबा बनवल्या गेल्यात स्ट्रॉंग बॉयज या टीमने 68. उत्तरार्धामध्ये आवाज ऐकूयात गुड्ड्याजी जाधव सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. ही बॅटिंग समरी आपण स्क्रीनवरती पाहूयात. ही बॅटिंग समरी तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. सौरभ विचारे 9 चेंडू 13 धावा, दीपक गंभे 5 बॉल 3 धावा, स्वराज देवळे 6 बॉल 13 धावा, अमर तावरीच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 15 आल्या. संजय सातमकरने चांगला खेळ केला, 8 बॉल 18 धावा त्याच्या बॅटमधून. पियुष बोनकर 3 बॉलमध्ये 0 धाव, रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला. योगेश गंभे नॉट आउट राहिले, 1 बॉल फेस केले नाही, एक्स्ट्रा आले ते एकंदरीत 6. बॉलिंग समरी जर का आपण पाहिलं तर गोलंदाजीचा अनालिसिस आपण पाहिला तर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळाली. या बॉलिंग समरी आपण स्क्रीनवरती पाहूया जिथे हा चौथा सामना रंगतोय आणि गोलंदाजांचा बोलबाला राहिला. या उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. त्याआधी बंटी पाटीलने 2 षटक 8 धावा 2 विकेट 7 डॉट बॉल टाकले, 4चा इकॉनॉमिक त्याचा होता. ऋतिक साळुंखेने जिथे मात्र 1 षटक 14 धावा दिल्या, 7च्या इकॉनॉमिक्सने त्याने धाबा खर्च केला. श्रीकांत कदम ज्याने गोलंदाजी केली ना, राजला आपण पाहिलं 2 षटक 38 धावा, 19च्या इकॉनॉमिक्सने 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली. शाहिद रांगेने 1 षटक 6 धावा आणि त्याच वेळेला 1 विकेट त्याच्या नावावरती. फॉलो बाय विकेट जिथे 16ला पहिला, 17ला दुसरा, 36ला तिसरा, 49ला चौथा, जिथे 64ला 5वा, 6 एक्स्ट्रा, 68 म्हणल्यात 69चं टार्गेट. या आपण या मॅच मध्ये रंग भरण्यासाठी आवाजामध्ये बदल करूयात. जिथे रोह्याचा एक उत्कृष्ट आवाज सध्याच्या घडीला रील्सच्या माध्यमातून चर्चेतील असं नाव तथा एक वजनदार असा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. या मॅच मध्ये वजन पाडायचं तर वजनदार माणूस हवा. या आपण गुड्ड्याजी जाधव सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद जयेश सर. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधला गोड आवाज जर आपण म्हटलं तर जयेश भोसले सर हे नाव जर घेतलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यांचा आवाज RTPL ला सातत्याने किंबहुना सीझन 1 पासून आपण हा आवाज ऐकत राहिलो आणि याही वर्षी आपल्याला जयेश सर मिळाले. हा सिरियसली हा शब्द वापरायला लागतो जयेश सरांसाठी. कारण का लिटरली जयेश सरांना जर एखाद्या स्पर्धेसाठी बोलवायचं असेल तर एका 3-4 वर्ष आधी फोन करावा लागतो की सर 5 वर्षांनी आमच्याकडे स्पर्धा आहे तर त्यासाठी येऊ शकता का. कारण का जयेश सरांचे डेट्स मिळणं खूप कठीण असतं आणि ते डेट्स RTPL साठी दिले, त्याबद्दल तुमचं हार्दिक आभार सर व्यक्त करतो. चला मॅचकडे वळतो, जास्त वेळ घेत नाहीये. 36 चेंडू आणि 69 धावांचा आज आपल्याला पाठलाग करायचा आहे. चला मॅच इज ऑन. यस, पंचांचा इशारा येतोय. 36 चेंडू 69 धावांचा पाठलाग. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा रेषा पार, 1 बाउन्स.
वादळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालं, काय भिरकावून दिलाय तो फटका. वन बाउंस, सीमा पार, चौकार. ना ना ना, याही वेळेला आता उत्तर चांगलं आहे. मीही त्याच ढाकणीचा आहे, माझाही गुरु खूप मोठा आहे. या चेंडूवरती प्रतिउत्तर मिळते. धावफलकावरती जर आपण पाहिलं, पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर आला तो म्हणजे अर्थात डॉट बॉल. डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, लॉंग आउट कडे क्षेत्र जातोय. एक धाव आणि एका धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. चलो, एक सुपरस्टार ऑन नॉन स्ट्राईक, तो सेकंड सुपरस्टार ऑन स्ट्राईक. बंटी आपल्याला स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतात. बंटीने आज सकाळपासून जर आपण पाहिलं, सातत्याने त्यांनी खूप चांगलं काम केलं. ॲज अ बॉलर म्हणून या फर्स्ट इनिंग मध्ये जेव्हा आला तेव्हा त्याने विकेट्स हव्या होत्या, त्या विकेट सुद्धा घेऊन दाखवल्या. ज्याचा गुरु ज्यांना मानतो त्याची सुद्धा विकेट घेऊन दाखवली, ॲज पर जयेश सर आपल्याला म्हटले होते. आणि सातत्याने आजचा दिवसही त्याचा चांगला राहिलाय, बट बाकीच्यांकडून सुद्धा तितकंच चांगल्या पद्धतीने पुढाकार यायला पाहिजे. यावेळी मात्र बॅटल स्वीप मारायचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क राहिला नाहीये. चेंडू निर्धाव स्वरूपातील जाताना पाहायला मिळतोय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मी एक अनालाइज केलं की यस, स्टार्ट तिन्ही ओव्हरचा मात्र थोडा स्लो असतो, रन्स कमी घेतात, सिंगल डबल वरती जास्त प्रेशर टाकत नाहीत. यस, पुढील चेंडू. स्वराज त्यावेळे वरती आक्रमण करायचा प्रयत्न होता, बॅट चेंज केली होती किंवा आपण स्विच हिट करायचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि बॉल काही संबंध परत राहिला नाहीये. 31 चेंडू आणि 64 धावांची गरज धावफलकावरती अजूनही आपल्याला बनवायची आहे. 68 धावा धावफलकावरती लागल्यात. 69 टू विन. पहिल्या 5 मध्ये 5 धावा आल्यात. चला पुढे जाऊन डान्सिंग डाऊन विकेट केलाय. चेंडू हवेमध्ये झेलचा अटेम्प्ट केला होता, पण मात्र चेंडू हाताला लागतोय आणि मात्र चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू चांगली करतो क्षेत्ररक्षणासाठी, आणि मात्र एक धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती बांधल्यात, त्या म्हणजे 6 ही धावसंख्या धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आजचा संपूर्ण दिवस जर पाहिला आपण, महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थात जयेश भोसले सरांना आपण ऐकलं. त्यापूर्वी आपण जो आवाज ऐकला तो म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 1 पासून आमच्यासोबत जोडले गेले ते म्हणजे कल्याण विभागातील एक आवाज, तो म्हणजे प्रथमेश ठाकूर आपल्यासमोर ऐकायला मिळाले. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण तिन्ही पंच सांगतो, जेव्हा जेव्हा डाऊटफुल डिसिजन्स त्यांच्याकडे येतात ते तिसऱ्या पंचांना रेफर करतात. आणि त्याच वेळी अतिथी कक्षावरती रोहा तालुका प्रीमियर लीग पाऊल ते रोपटं वटवृक्ष करण्यासाठी लागणारी ती पूर्ण मंडळी अतिथी कक्षावरती विराजमान, आणि उपस्थित असलेला सर्व क्रिकेटसाठी आलेला, क्रिकेटचा वेडा, क्रिकेटचा दर्जी, त्या सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि चला मॅचकडे आपण वळूया, ज्या ठिकाणी आपल्याला सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय अर्थात 40+ दीपक गंभे आपल्याला पाहायला मिळतात. दीपक गंभे अर्थात हे नाव याही सीझनमध्ये खूप गाजलं, जेव्हा रबर टेस्टचा टाइम आला होता, किंवा आपण बोलू की ज्यावेळी रबर बॉल क्रिकेट चालू होतं रायगड प्रीमियर लीगचं, तेव्हा सुद्धा दीपक गंभे हे नाव खूप चर्चेमध्ये राहिलं होतं. जागा बनवली आहे, ठरवलंच होतं षटकार त्या ठिकाणी खेळायचा आहे फटका. चेंडूवरती एकारी धाव, एका धावेने मात्र शांतपणे संयमी विदाउट विकेट 7 ऑन बोर्ड. रिक्वायर रन रेट जर पाहायला मिळाला 12.83चा रिक्वायर रन रेट आपल्याला करायचा आहे. 69चा टार्गेट. दोन्ही बॅटर्स अनिकेतला आपण पाहतोय, बंटी सुद्धा पाहतो. 3 मध्ये 5 वरती तर 4 मध्ये 2 वरती बंटी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती दीपक गंभे. दीपक गंभेवरती आक्रमण, याही वेळा वेट करून मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय. उत्तम फेकी सुद्धा पाहायला मिळाली. एकच धाव. लीडिंग एज आहे का नाही, पंच थोडीशी अपील झाली होती.
अक्षरशः तीन तीन खेळाडूंनी डोक्याला हात लावलेला आहे, कारण का माहिती आहे ही विकेट किती मोठी आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो ज्यामध्ये शफल झाला होता, स्विच हिट मारायचा प्रयत्न. हा हा हा, दीपकने हात लावला, लगेच योगेशने सुद्धा हात लावला डोक्याला. दोन्ही बंधू एकाच टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोह्यामध्ये एक संघ होता, अर्थात भाई भाई संघ, ज्यामध्ये सर्वात जास्त भाऊ खेळले जायचे. चेंडू हवेमध्ये झेल आणि पहिली सफलता मिळाली. बंटी पाटील बाद. प्रकाश पवार डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनला पाहायला मिळतोय आपल्याला. ऍक्शन रिप्ले. ते म्हणतात ना, नेहमी स्वर्गात जाणारा रस्ता हा नरकासारखा वाटतो आणि नरकात जाणारा रस्ता हा स्वर्गासारखा वाटतो. सो आपल्यावरती निर्णय असतो की कोणता रस्ता पकडायचा. स्वर्गाचा रस्ता पकडायचा आहे, पुढे जाऊन नरक पकडायचा आहे, की आता नरकाचा रस्ता पकडूयात की पुढे जाऊन स्वर्ग मिळणार. सो रस्ता आता कोणता आहे? एकच रस्ता मला दिसतोय, 69 ऑन बोर्ड. आणि त्याच्यासाठी त्या रस्त्यावरती घेऊन जाण्यासाठी हात पकडायला आलाय तो श्रेयस 11 धाटाव संघाचा P3 प्रियेश. लाऊड अपील. हाऊ वॉज दॅट? यस इट इज. गोल्डन म्हणू की प्लॅटिनम म्हणू, बट इट्स अ डक. अपेक्षा आणि त्याच वेळी ज्यावेळी मैदान डिसाईड झालं होतं ना की आरटीपीएल ही गौलवाडीमध्ये नाही होत आहे, आरटीपीएल ही अर्थात तळ्याच्या मैदानावरती नाही होत आहे, आरटीपीएल होतीये ती म्हणजे अर्थात धाटावच्या क्रीडा संकुलनामध्ये. आणि मग लगेच ऑप्शनला बेड करायला स्टार्ट झाले, ती म्हणजे चलो 1 ते 2 आपल्याला डावखुरे फलंदाज घ्यायचे आहेत. आणि लेफ्ट हँडेड बॅटर्सना घेतल्यानंतर आजच्या दिवसापर्यंत असं पाहिलं की लेफ्टी बॅटर्स इतके सक्सेसफुल नाही झाले, जबकि त्यांची रेंज वेगळी आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली येऊ शकेल का? आणि झेल धरतीला दान, दान तर दान. चेंडू सीमारेषा पार, चौकार. पण शेवटच्या बॉल वरती आलेला तो चौकार, तो चौकार म्हणायचा की तो जीवनदान म्हणायचा? कारण का यस, जीवनदान तर आलेलाच आहे. चला थोडं स्पीडअप करूयात, कारण 2 षटक फेकायला तुम्हाला 11 मिनिट लागतात. एक चला 25 मिनिटांमध्ये 5 षटक टाकायचं आहे, हा आपल्या स्पर्धेचा रूल झाला. बट ॲज अ प्लेयर म्हणून स्थिती कक्षावरती खूप सारे प्लेयर्स म्हटलेत, जेव्हा लेग बाईज येऊन चौकार जातो तेव्हा आपण बॉलरला ती रन देत नाहीये, बरोबर? हा तर रूलच आहे. बट जेव्हा फिल्डर कॅच सोडून ते रन एक्स्ट्रा जातात, मग ते रन बॉलरला का द्यायचे? ऑलरेडी टेनिस बॉलमध्ये बॉलरचं मरणच चालू आहे, आणि त्यामध्ये तुमचा हा रूल की क्षेत्ररक्षकाकडून मदत मिळत नाही आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा रन्स येतात,
आणि त्या एक्स्ट्रा रन्स त्या बॉलरच्याच काउंट मध्ये का जातात. तेजस नरे बॉलर आहे, त्याच्या बाजूला गैनीनाथ दादा सुद्धा बॉलर आहे. तुम्ही चांगला बॉल टाकता, फिल्डर कॅच सोडतो, पण ते भोगावे तुमच्या इकॉनॉमिकल मध्ये चेंजेस तुमच्याच होत राहतात. सर म्हणून बॉलर पण नाही व्हायचं, बॅटरचं मस्त आहे. चांगला बॉल आहे, पहिल्या बॉल पासूनच आक्रमकता पाहायला मिळाली स्वराज कडून आणि पहिल्या बॉलवरच आणि अचूक टप्पा खेचला. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. थोडासा शफल झाला होता, बाहेर आला होता, चेंडू पडल्यानंतर थोडा का होईना पण खाली राहिला होता. 23 मध्ये 57. 6च्या स्ट्राईक रेटनी हा धावफलक चालू होता. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा, नंतर आल्या त्या 5 धावा. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सौदा फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज स्वराजच्या हातून मात्र चूक होताना पाहायला मिळते. थोडंसं कठीण सुद्धा असतं ऍज अ फास्टर बॉलरला की बॉल रिलीज झाल्यानंतर स्वतः फॉलो थ्रो मध्ये यायचं होतं आणि परत रिव्हर्स सुद्धा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता मागे सुद्धा यायचं होतं, पण हात लागला होता, मूठ ओपन झाली होती, पण त्याला फक्त बंद करायची बाकी होती. पण त्याच वेळी आपल्या हातातून चेंडू सटकला जातो आणि धावफलकावरती आपण जर पाहिलं आणखीन एक जीवनदान येताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती एक नेवाड, 13 ही धावसंख्या धावफलकावरती येताना पाहायला मिळते. 22 चेंडू आणि 56 धावांची आता गरज आहे आपल्याला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता एक वायडेश डीप एक्स्ट्रा कव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. विवरचना चांगला बॉल आहे, गुडलेन स्पॉट वरती टप्पा, नंतर डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फिल्डिंग युनिट जर आपण विचार केला ना तर ज्या पद्धतीने डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय, सो याचा अर्थ रिव्हर्सचा अटेम्प्ट बॅटर कधीही करू शकतो. त्याच्यासाठी तो लावलेला एक किंवा त्याला लालच देण्यासाठी लावलेला एखादा खेळाडू आपण म्हणू शकतो. थोडासा अजून फिल्डिंग सरकवली जाते, चला वाईडेस्ट एक्स्ट्रा कव्हर असं म्हणू शकतो आपण. आणखीन एकदा परत एकदा स्वराज देवळे, स्वराजचा चेंडू अचूक टप्प्यावरती. बॉल फेकला, थोडासा का होईना पण टच कट केला होता. ते म्हणतात अलगच बोट फिरवली होती, फक्त बोट फिरवला होता आणि त्याचा वापर मात्र आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर थोडासा गिरकी घेतला. डाऊन द ग्राउंड बॉलच बॅक ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ कडे आहे, चेंडू अडवतोय फेकी करेपर्यंत. आणखीन एक धाव येताना पाहायला मिळते. तर 19 चेंडू आणि 55 धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला बनवायची आहे. एका बाजूने आपण जर पाहिलं बॉलिंग युनिट आतापर्यंत चांगल्या पद्धतीने स्पेल टाकत आहे. यस, 2 चुका धावताना आपल्याला पाहायला मिळाला, पण त्याला आपण मागे सारूयात. चांगला आहे, हाही चांगला येतोय का काय, हाही चांगला येणार. यस, हाही चांगला आलाय. षटक समाप्त आणि 3 षटकांच्या खेळामध्ये धावा बनल्यात फक्त 14, 2 गडी बाद. आता येणारे 18 चेंडू बाकी. 18 चेंडूंमध्ये धावा बनवायचे धाव फलकावरती, त्या म्हणजे आपल्याला 55 धावा. ड्रिंक्स ब्रेक्स आणि त्याच वेळी आपण वळूयात डीजे कडे. अध्यक्ष सन्माननीय कासरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहा तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. किशोर दादांना विनंती करतो की आपण अर्थात कासरे साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे.
18 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. पहिल्या 18 मध्ये बनल्यात फक्त 14, 2 गडी बाद. आणि आता परत एकदा दीपक गंभे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी एक ओव्हर मध्ये 6 धावा खर्च केल्यात. डाऊन द ग्राउंड स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय सुद्धा, आणि एक छोटासा का होईना एक फक्त रिॲक्शन दिली होती की मी चेंडू अडवलाय सुद्धा आणि मी थ्रो करू सुद्धा शकतो. अडवला त्याच वेळी आपण पाहिलं फक्त डोप्यांमध्ये वाकून चेंडू अडवतोय आणि फक्त यस ऍक्शन केली होती. डाऊन द ग्राउंड चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. झेल, आता कोणती चूक होणार नाही. फलंदाज बाद. किशोरजी पाटील यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. आणि त्याच वेळी स्वयंभू धावीर महाराज असोसिएशनचे अध्यक्ष कासारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो राजूजी केरकर यांना की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. सुनीलजी कासार साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. राजूदादा केरकर, चला मॅच कडे वळतो. ज्या ठिकाणी अफलातून फटका, चेंडू सीमा रेषा बाहेर पोहोचवला जातो. षटकार. आपल्याला आरटीपीएल साठी प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी लागणार तो गॉगल आणि प्लेअर ऑफ द डे साठी लागणार तो गॉगल. त्यांचे अर्थात आपल्याला स्पॉन्सर आहेत टायटन आयवेअर्सचे, अर्थात सहमालक सन्माननीय गोविंदजी रटाडे यांना विनंती केली जाते की त्यांनी अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचं आहे. यस, बॉल द्यायचा आहे. ऋतिक साळुंके अर्थात देवासाठी प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. सन्माननीय गोविंदजी रटाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती की त्यांनी सर मॅच कडे एकदा वळतो. फक्त 15 चेंडू हवे होते आणि त्याच वेळी एक डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आता 14 चेंडू आणि 49 धावेंची गरज आहे. थोडा का होईना बट यस बॅकफूट वरती बॅटिंग करत असलेला संघ अर्थात शरईस 11 दाटाव आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक गंभे 3 विकेट्स. आणखीन एकदा स्लोवर वन. थोडासा का होईना बट यस गंडवला होता. थोडासा का होईना बट चकवला होता. मराठी भाषेचं स्वरूपच असं आहे की जशी वळेल तशी वळवता येते. त्याच वेळी आपण म्हणतो ना की मराठी भाषेमध्ये एका शब्दाचे अनेक समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय. एकच धाव आणि एका धावेनंतर शेवटच्या बॉलवरती 1 धाव आली म्हणजे ऋतिक आपल्यापर्यंत स्ट्राईक परत ठेवणार आहे. येणारे 12 चेंडू आणि 48 धावांची आता गरज. कंपल्सरी 24 धावा पर ओव्हर मध्ये आपल्याला आता येणं गरजेचं राहणार आहे. त्याच वेळी आपण अतिथींच्या मान सन्मानांकडे वळूयात. आपल्या प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच साठी जे लागणारे सनग्लासेस आहेत त्याच वेळी प्लेअर ऑफ द डे साठी लागणारे जो सनग्लासेस आहेत ते आपल्याला पुरस्कृत झाले. ते म्हणजे टायटन आयवेअर मधून आणि त्यांचे अर्थात
अर्थात त्या टायटन आयवेअरचे सर्वे सर्व गोविंदजी रटाटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बंटी दादांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मॅच कडे वळतो. संदीप बठारे, अ लेजंड नेम. नाही नाही, वळलाय बॉल, खूप टर्न करतोय. मागील मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, वळण्यामध्ये एक्सपर्ट बॉल होता तो. ज्या पद्धतीने फिंगर रोल्स होतात त्यानंतर चेंडू वळतो. यस, आता सुद्धा आपण बघू शकता. यस, लेग स्पिनचा पुरेपूर प्रयत्न होता. आता मी तर म्हणेन की पूर्ण क्रीजच्या बाहेर गेलेला चेंडू. यावेळी थोडा शॉर्टम राहिला होता. शॉर्टम पुल सुद्धा करतोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा हडबड किंबहुना आपण मानतो एक्स्ट्रा एनर्जीचं स्वरूप पाहायला मिळत नाहीयेत. ॲज अ विनिंग स्ट्रोकच्या बाजूने आपण जर चालतोय. 11 मध्ये 46 ची आता गरज आहे. सो आता प्रेशर हा कम्प्लिटली बॅटर्स अर्थात श्रेयस 11 धाटाव संघाच्या फलंदाजांवरती आहे, अनिकेत आणि ऋतिक वरती. आपण म्हणतो ना, एखादा एक मूवी रिलीज होतो आणि तो अचानक स्टार होऊन जातो. फॉर एक्झाम्पल अक्षय खन्ना अचानक परत एकदा स्टार झाला. सो स्टार होण्यासाठी एक चान्स असतो, तो चान्स पाहिजे. आता अनिकेत किंवा ऋतिक या दोघांपैकी एकाला स्टार बनायचं आहे ना, तर हीच संधी आहे. 11-46 इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. मॅच आपण अजूनही बनवू शकतो, बट पाहिजे ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेला, आपल्या माइंडसेट मध्ये असलेला तो एक एक्स फॅक्टर, तो एक्स फॅक्टर घेऊन मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय आपल्याला. एक्स फॅक्टर हवी आहे. त्याच वेळी एक टायमिंग झोनची अर्थात टायमिंग स्लॉटची एक घंटी वाजली. 3 मिनिट मध्ये ही ओव्हर आपल्याला ऍट एनी हाव संपवायची आहे, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. चला, 10 मध्ये 45 ची गरज आहे. ऋतिक स्ट्राईक वरती आहे आणि ऋतिक जर आता काही करू शकतो तरच काहीतरी होऊ शकेल. पण त्याच वेळी थोडासा वाईट निघालेला चेंडू. पंचांचा इशारा येतोय, हा स्वैर आहे. आणखीन एक धाव फलकावरती. 10 मध्ये 44. दोघेही बॅटर जर आपण पाहिलं 8 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. ना ना ना, यावेळी शरीरामध्ये आढळला जातोय थोडासा का होईना, बट समजत नाहीये चेंडू. यास थोडा वेस्ट आई पर्यंत सुद्धा लागला होता. ज्यावेळी टप्पा पडला पंचांनी सुद्धा हात त्या पद्धतीने दर्शवला होता की यास थोडासा वरती बॉल सुद्धा आहे. यास बॅटची लिडिंग एज आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय. हडबडी अजिबात नाहीये. आपण ॲज अ विनर म्हणून पुढे मूव्ह करतोय. ऑलरेडी आपण या RTPL मध्ये आपला स्ट्रॉंग बॉयचा रेकॉर्ड जर तुम्ही काढला तर अनसक्सेसफुल असा एकही सीझन त्यांनी काढला नाही. प्रत्येक वेळी ते टॉप 3, टॉप 2 आणि ॲज अ विनर सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत. सो याही वेळेला त्यांनी पहिल्या मॅच मध्ये आलेला तो मागील वर्षाचा प्रेशर असेल तो आता रिलीज करून मैदानाच्या आतमध्ये आलेत. फक्त लढायचं आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल, संदीप बठारे यांचं सुद्धा खातं खोललं जातो. फलंदाज बाद. पण नाणेफेकीसाठी येऊन थांबायचं आहे. हर्षद टावरी, आपल्याला एक कॉल आहे. येस, आपण यायचं आहे, येऊन थांबायचं आहे. नाणेफेक त्वरित होणार आहे. तर मॅच कडे आपण म्हणतो की आपण एव्हरी सॅटर्डे संडे एक मॅच खेळत असतो, ज्याला असोसिएशन फॉर्मॅट्स आपण आपल्या इथं म्हटलं जातं. आणि असोसिएशन फॉर्मॅट्स मध्ये 5 ओव्हरची मॅच आपल्याला पहिल्या राऊंडला तरी ऍटलीस्ट पाहायला मिळते, नंतर 4 ओव्हरची. पण त्या पूर्ण स्पेल मधून एकच गोष्ट वरती येते की लॉंग टर्म मैदानाच्या आतमध्ये किती जास्त वेळ तुम्ही उभं राहू शकता, ते तुमचं पेशन्स टेस्ट करतात. तुमचे पेशन्स टेस्ट केले जातात. याही वेळेला आपण पाहतो चेंडू डॉट येतोय. 43 पहिल्या आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये आपल्याला आवश्यक आहेत. सहा चेंडू आणि 43 धावांची आता आवश्यकता आहे.
अर्जुन नवीन फलंदाज पाहायला मिळतात, ज्यांनी एकच चेंडू खेळला पण त्या मात्र धाव फलकावरती काही धावा येऊ शकल्या नाहीयेत. कारण रन रेट जर आपण पाहिला 5.20च्या मध्ये आणि आता रिक्वायर्ड आहेत ते म्हणजे 6 चेंडू आणि 43 धावांची. धाटावचे पोलीस पाटील सन्माननीय रटाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो सन्माननीय राजूदादा केरकर यांना की आपण त्यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. रोहा स्पोर्ट्सची पूर्ण टीम म्हणजे किंबहुना जर आपण पाहिलं तर रोहा स्पोर्ट्स हा वाटच पाहत असतो RTPL ची. चला चेंडू हवेमध्ये आहे, हवेत क्षेत्ररक्षक येतोय पण मात्र चेंडू सीमा पार जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले. यस, थोडासा फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला, त्याचा पुरेपूर फायदा सुद्धा बॅटर कडून येताना पाहायला मिळतोय. पुढील बॉल थोडासा होईना वाईट बॉल. एक स्पिनर जातो आणि मग लगेच दुसरा स्पिनर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. जर आपण पाहिलं पहिला स्पिनर आला संदीप, त्याच्यानंतर आपण लगेच एक स्पिनर तुषार वाजंत्री. तुषार वाजंत्रीवरती आक्रमण, चेंडू हवेत आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, फलंदाज बाद. एक चांगलं वाक्य ऐकलं होतं राजू दादा, तू आहेस म्हणून, आणि तू आहेस म्हणून ते वाक्य आठवलं सुद्धा मला की बापापेक्षा मोठा कोणीच नाही आणि आईपेक्षा महत्वाचाही कोणी नाहीये या जगामध्ये. जस्ट तुला पाहिलं आणि मला तो गोष्ट आठवली. आणि मोठ्या भावासारखे तुम्ही सर्व आहात माझ्यासोबत, माझ्या पाठीला आहात. आणि एक माझा आवडता जो म्हणजे ज्यासाठी मी RTPL मध्ये येतो तो म्हणजे माझा आवडता तेजस दादा नरे. आणि प्रत्येक वेळी मी आवर्जून नाव घेतो कसं दादा, मी आवर्जून तेजस दादाचं नाव का घेतो, कारण म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी. मी जर कुठेही कॉमेंट्रीला गेलो असेल आणि मी एक स्टोरी पोस्ट केली की मी इथे कॉमेंट्री आहे, हा जाणार, ती लिंक ऐकणार आणि कॉमेंट्री ऐकल्यानंतर एक नो बॉल येतोय, कॉमेंट्री ऐकल्यानंतर मला लगेच फोन करणार की गुड्ड्या थोडासा भरकटतोयस किंवा थोडीशी तुझी कॉमेंट्री ऑफ जातीये, थोडंसं सुधार कर, थोडा टाइम घे, हे घे आणि खूप साऱ्या गोष्टी. म्हणजे आज जर मी चांगल्या दर्जाचा कॉमेंटेटर आहे तर तो तेजस नरे यांच्यामुळे सुद्धा आहे. चला व्हाईट बॉल येतो, एक नो बॉल आला, मग व्हाईट बॉल आला. आणि एक गोष्ट जी मी सीझन 1 पासून सांगत आलो, सीझन 2 ला सांगितली, सीझन 3, सीझन 4 ला, आज जर मी कलेक्टर झालो नाही याचं प्रॉब्लेमॅटिक आहे ते म्हणजे 2 व्यक्ती, तो म्हणजे सागर भोबड आणि तेजस नरे. मला अभ्यासाची खूप आवड होती पण हे दोघं जण बॅटिंग इतकी चांगली करायची की मी शाळा सोडून जायचो. मॅच कडे वळतो, चेंडू हवेत, झेल, पण तो फ्री हिट आय थिंक होता, फ्री हिट होता पण रनआउट आहे, रनआउट आहे. जर पाहिलं तर रन मिळाली यार, बॉलवरती रन नाही आली आहे. चलो रन तर आली नाहीये. दोघांना वाटलं होतं की चेंडू हवेत गेला, विकेटच मिळणार आहे आपल्याला. चलो टॉस साठी आपण यायचं आहे. वाईट बॉल आहे. तुषारची ओव्हर काही संपतच नाहीये. आयुष्यात आलेला तो बॅड पॅच असतो ना, तो बॅड पॅच आणि तुषारची ओव्हर आज काही संपायचं नाव घेत नाहीये. चला लीगल बॉल आहे, या वेळेला लीगल बॉल आहे. पंचांनी ऐकलं, तुषारने सुद्धा आशादायक नजरेने पंचांकडे पाहिलं होतं की नाही 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 आता नाही. डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निसटतोय, चेंडू सीमारेषा पार. एकंदरीत असं म्हटलं जातं किशोर सर की यावेळी एनर्जी वाचवण्याचा प्रयत्न आहे.
कारण ज्या पद्धतीने आपला संघ ऑलमोस्ट नाही आपण म्हणू शकतो 99% विनिंग झोन कडे आपला वळलेला आहे. सो एनर्जी वेस्ट करायची नाही कारण का लगेच आपल्याला दुसरा सामना सुद्धा खेळवायचा आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे झेल. चला तुषारचं खातं खोललं जातो. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतो आणि टॉस कडे सुद्धा आपण वळणार आहोत. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करणार आहे अर्थात जयेशजी भोसले सरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स कडे वळायचं आहे. सर प्लीज थोडंसं आम्हाला, तुम्ही आहात आणि आम्हाला सर्वांना फक्त तुमचाच आवाज जास्त ऐकायची इच्छा आहे, त्याच्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत हा घेतो. आणि त्यासाठी मी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी विनंती करतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि त्याच वेळेला स्ट्रॉंग बॉयज टीमचा कॅप्टन या आणि त्याच वेळेला एक महत्वाचा सामना मागील मॅचचा परास्त झालेला संघ पायटा हॉटेल. सर एक सेकंड, मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम आपण देऊयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय अर्थात स्वराज देवळे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. स्वराज आपण यायचं आहे, मॅन ऑफ द मॅचचे आपण मानकरी आहात.